जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 10. जगज्योतीचा. समास 5. पंच प्रळय निरूपण. भगवान शंकर सृष्टीचा संहार करतात. हे सांगताना श्री समर्थांनी 5 प्रलय सांगितले आहेत. झोप म्हणजे काय हो? माणूस जणू झोपलेले सर्व तास मेलेलाच असतो. अशा प्रलयाला निद्रा प्रलय म्हणावे. म्हातारपणाने एखाद्याचा मृत्यू होतो, त्याला मृत्यू प्रलय म्हणावे. ब्रह्मदेव झोपी जातात, त्यालाही निद्रा प्रलय म्हणावे. समर्थांच्या मते 5वा प्रलय हा विवेक प्रलय आहे. हा प्रलय महत्त्वाचा आहे. विवेक प्रलयामध्ये जग नाहीसे होते असे नाही, मात्र आत्मसाक्षात्कारी माणसाला दृश्य जगत दिसतंच असं नाही. मृत्यू प्रलयापूर्वी सर्वांच्या आयुष्यात विवेक प्रलयाचा क्षण यावा असे ज्ञानी माणसाला वाटत असते. असा हा समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया दशक 10 जगज्योतीचा समास 5 पंच प्रळय निरूपण. श्रीराम. ऐका प्रळयाचे लक्षण. पिंडी दोन्ही प्रळय जाण. एक निद्रा एक मरण. देहांत काळ. देहधारक तिन्ही मूर्ती. निद्रा जेव्हा संपादिती, तो निद्रा प्रळय श्रोती ब्रह्मांडीचा जाणावा. तिन्ही मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत. तेव्हा जाणावा नेमस्त ब्रह्मप्रळय झाला. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी. 4 प्रळय नवखंडी. 5वा प्रळय उदंडी जाणीजे विवेकाचा. ऐसे हे 5ही प्रळये सांगितले यथान्वये. आता हे अनुभवास ये ऐसे करू. निद्रा जेव्हा संचरे, तेव्हा जागृती व्यापार सरे. सुषुप्ती अथवा स्वप्न भरे अकस्मात. या नाव निद्रा प्रळय. जागृतीचा होये क्षय. आता ऐका देहांत समय. म्हणजे मृत्यू प्रळय. देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती. तेणे पंचप्राण जाती स्थळे सांडुनी. तिकडे गेला मन पवनू. इकडे राहिली नुसती तनू. दुसरा प्रळय अनुमानू असे चिना. समर्थांनी हा दुसरा प्रळय काय सांगितला? शरीर आहे आत्ता इथे, पण मन मात्र दुसरीकडे कुठेतरी भटकतंय. हा तो दुसरा प्रळय आहे असं समर्थ सांगतात. आता तिसरा बघा. तिसरा ब्रह्म निजेला, तो हा मृत्यूलोक गोळा झाला. अवघा व्यापार खुंटला प्राणी मात्रांचा. झोपलेला असतो, निजेला म्हणजे झोपला, झोपलेला असतो माणूस, तेव्हा सगळा त्याचा प्राणीमात्रांचा अवघा व्यापार खुंटला. म्हणजे त्याचे सगळे कामं, सगळे भावभावना संपलेल्या असतात तिथे. म्हणजे तो सुद्धा एक प्रकारे मृत्यूलोक आहे, मृत्यू प्रळय आहे असं म्हणता येईल, असं समर्थ म्हणतात. तेव्हा प्राणी यांचे सूक्ष्मांश वायोचक्री करीती वास. कित्येक काळ जाता ब्रह्मयास जागृती घडे. पुन्हा मागुती सृष्टी रची. विसंचिले जीव मागुते संची. सीमा होता आयुष्याची ब्रह्मप्रळय मांडे. शतवरुषे मेघ जाती. तेणे प्राणी मृत्य पावती. असंभाव्य तडके क्षिती मर्यादे वेगळी. सूर्य तपे 12 कळी. तेणे पृथ्वीची होय होळी. अग्नी पावता
शाताळी शेषविष वमी, आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विष वमी गरळा, दोन्हीकडून जळता भूगोळा उरिकैंचा. सूर्यास खडतरता चढे, हलकालोळ चहूकडे, कोसळती मेरूचे कडे, घडाघडायमान. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासादी, याही वेगळे नाना लोक भस्मून जाती. मेरू अवघाची घसरे, तेथील महिमाचं वोसरे, देव समुदाव वावरे वायोचक्री. भस्म झालिया धरत्री, पर्जन्य पडे शुंडाधारी, महिविरे जळांतरी निमिष मात्रे. पुढे नुसते उरेल जळ, तयास शोषिल अनळ, पुढे एकवटती ज्वाळ मर्यादे वेगळे. समुद्रींचा वडवानळ, शिवनेत्रींचा नेत्रानळ, सप्त कंचुकीचा आवरणानळ, सूर्य आणि विद्युल्लता. ऐसे ज्वाळ एकवटती, तेणे देव देह सोडिती, पूर्वरूपी मिळो न जाती प्रभंजनी. तो 12 झडपी वैश्वानर, वन्ही विझेल एकसरा, वायो धावे सैरा वैरा परब्रह्मी. धूम्र वितुळे आकाशी, तैसे होईल समीरासी, बहुतांमध्ये थोडी आसी क्षयो बोलिला. वायो वितुळताचं जाण, सूक्ष्मभूते आणि त्रिगुण, ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली. शुद्ध सारांश उरली स्वरूपस्थिती. जितुकी काही नामाभिधाने, तये प्रकृतीचेनी गुणे. प्रकृती नसता बोलणे, कैसे बोलावे. प्रकृती असताच विवेक कीजे, त्यास विवेक प्रळय बोलिजे. पाचही प्रळय वोजे तुझ निरोपिले. इतिश्री दासबोधे. गुरुशिष्य संवादे. पंचप्रळय निरूपण नाम समास पंचम. श्रीराम. मंडळी, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आराध्य परितोष चॅनलवर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आणि सुंदर असे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. सगळ्यांनी आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.